नमस्कार. आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत अशा कापण्या. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. इथे मी 2 चमचे खसखस, 2 चमचे बडीशेप पावडर, 1 चमचा सुंठ पावडर, 1 वाटी गूळ, 2-3 चमचे बेसन पीठ आणि तेल घेतलेलं आहे मोहनासाठी आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपण एक पातेलं गॅसवर ठेवायचं आहे आणि गूळ वितळून घ्यायचा आहे. गूळ वितळण्यासाठी एक 4-5 चमचे पाणी टाकायचं आहे आणि त्याला चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. पाणी तोपर्यंतच गरम करायचं आहे जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंतच ते गरम करून घ्यायचं. त्यानंतर ते पाणी थंड करून घ्यायचं आणि पाणी थंड झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण एका ताटामध्ये आपण गव्हाचं पीठ, बेसन पीठ, सुंठ पावडर आणि बडीशेप आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. ते सगळं टाकल्याच्या नंतर आपण तेलाचं मोहन करायचं आहे कडकडीत गरम आणि त्यानंतर ते तेल टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तेल मिक्स केल्याच्या नंतर आपण जे गुळाचं पाणी केलेलं आहे त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घेऊन घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ छान असं मळून झाल्याच्या नंतर त्याला आपण रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे 10-15 मिनिट. इथे मी 10-15 मिनिट पीठ ठेवून दिलं होतं. त्यानंतर पीठ अगदी मऊसर झालेलं आहे. त्याचा आपल्याला छान असे गोळे बनवून घ्यायचे आहे. इथे मी व्यवस्थित 3 गोळे बनवून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला त्याची चपाती लाटून घ्यायची आहे. त्यानंतर आपण त्यावर थोडीशी खसखस लावून घ्यायची आहे आणि खसखस लावल्याच्या नंतर चपाती थोडीशी लाटून घ्यायची आहे. चपाती जास्त पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडच ठेवायची आणि त्यानंतर आपण त्याच्या कापण्या बनवून घ्यायच्या आहे. कापण्या आपण डायमंड शेपमध्ये बनवून घेऊया. सगळ्या कापण्या बनवून झाल्या की त्या आपण तळून घ्यायच्या आहे. तळण्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि तेल गरम झालं की आपण कापण्या त्यामध्ये सोडून घ्यायच्या. कापण्या अगदी खुसखुशीत होईपर्यंत तळायच्या आहेत. कापण्या मिडियम गॅसवर तळून घ्यायच्या. अशा प्रकारे मी सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहेत आणि तयार आहेत आपल्या खुसखुशीत आणि चवीलाही अगदी छान असणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या. तुम्हीही नक्की ट्राय